केलं सुरू. हो करा म्हणा. हो सर. सुरू करा टाइम सर. झालेला आहे म्हटलं. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित छत्रपती शाहू कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय लासूर स्टेशन व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा पंधरवडा दिनानिमित्त आयोजित विशेष व्याख्यानासाठी आमचे मित्र डॉक्टर केदार काळवणे सर यांना महाविद्यालयामध्ये ऑनलाईन आभासी व्याख्यानासाठी आमंत्रित केले आहे. सर्वप्रथम मी सरांचे शब्दसुमनाने स्वागत करतो आणि या कार्यक्रमाला सुरुवात करतो. ग्रामीण साहित्य ही संकल्पना विद्यार्थ्यांना लक्षात यावी सर त्या दिवशी आणि जी आपण ऑन होता ते संगीतामुळे भाषा संगीत बोलतो, लावलं होतं ना. जी बोली भाषा बोलतो, त्या बोली भाषेचं प्रतिबिंब विशेष करून ग्रामीण साहित्यामध्ये पडलेलं असतं हो इथं बोलतो. आणि या साहित्यामधून एक प्रकारची लोकसंस्कृती, ग्रामीण संस्कृती रेकॉर्डिंग इथं होते ना. साकारलेली असते. सगळं मिस व्हावं. याविषयी विद्यार्थ्यांना जाण व्हावी. ग्रामीण साहित्यामध्ये लोकांची आलेली भाषा, चौकच बोलवलं. खेड्यापाड्यातल्या लोकांची संस्कृती याविषयी विद्यार्थ्यांना ओळख व्हावी म्हणून विशेष करून आपण व्याख्यानासाठी जो विषय निवडलेला आहे तो ग्रामीण साहित्य, भाषा आणि संस्कृती असा विषय व्याख्यानासाठी निवडलेला आहे. आणि त्यासाठी कल्चर चहाची बिले किती झाली? ज्यांना आमंत्रित केलं आहे ते ग्रामीण साहित्याचे साक्षेपी अभ्यासक आहेत. ग्रामीण साहित्यामध्ये त्यांचं विशेष करून संशोधन आहे. ते विद्यार्थ्यांना, प्राध्यापकांना त्याचा निश्चित उपयोग होईल हा हेतू डोळ्यासमोर ठेवून या व्याख्यानाचे महाविद्यालयामध्ये आयोजन करण्यात आलेले आहे. मी सर्वप्रथम वक्त्यांचा परिचय करून देण्यासाठी महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर शिवप्रसाद घोडके सर यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या वक्त्यांचा परिचय करून द्यावा. डॉक्टर शिवप्रसाद घोडके. त्यांचं म्यूट आहे ते सर. घोडके सर जॉईन झाले नाहीत काय? हा घोडके सर जॉईन आहे सर. माईक ऑन नाही सर. घोडके सर माईक ऑन करा आणि मग बोला. घोडके सरांना विनंती करतो की त्यांनी आजच्या प्रमुख वक्त्यांचा परिचय करून द्यावा. नमस्कार, मी डॉक्टर शिवप्रसाद घोडके आपल्यासमोर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉक्टर केदार काळवणे सर यांचा परिचय करून देत आहे. सरांचे नाव प्राध्यापक डॉक्टर केदार काळवणे. सरांचे शिक्षण MA नेट PhD मराठी. सर सध्या शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय कळंब जिल्हा उस्मानाबाद येथे मराठी विषयाचे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. तसेच औरंगाबाद येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने मान्यता दिलेल्या मराठी विषयाचे PhDचे मार्गदर्शकही आहेत. सर प्रख्यात वक्ते, लेखक, स्तंभलेखक, समीक्षक व संपादक म्हणून परिचित आहेत. अनिवार्य मराठी व्याकरण लेखन
व आकलन, ग्रामीण साहित्य संकल्पना आणि समीक्षा, कल आणि कस हे समीक्षा विषयक ग्रंथ सरांचे प्रकाशित आहेत. विचार किरण या दिनमित्रकार मुकुंदराव पाटील यांच्या समग्र अग्रलेखांच्या 10 खंडांच्या प्रकल्प संपादनात सरांचा सहभाग आहे. मराठीतील लोकमत, सकाळ, लोकसत्ता, सामना, आपलं महानगर, महाराष्ट्र टाइम्स ही वर्तमानपत्रे, पंचधारा, प्रतिष्ठान, परिवर्तनाचा वाटसरू, अक्षरगाथा, अक्षर वाङ्मय, महाराष्ट्र साहित्य पत्रिका, समाज प्रबोधन पत्रिका, आमची श्रीवाणी, तिफन आदी वाङ्मयीन नियतकालिके व काही संपादित ग्रंथातून साहित्य विषयक लेखन सरांचे प्रसिद्ध आहेत. काही नियतकालिके व ग्रंथ संपादनात सरांचा मोलाचा सहभाग आहे. त्याचप्रमाणे सरांनी काही चर्चासत्रांमधून शोध निबंधाचे वाचन केलेले आहे. परिवर्तनवादी, लोकशाहीवादी विचारांशी बांधिलकी, व्यवस्था परिवर्तनासाठी कार्य करणाऱ्या महापुरुषांच्या विचारांचे चिंतक, समकालीन साहित्य आणि सांस्कृतिक साहित्य प्रवाह हे त्यांच्या अभ्यासाचे प्रांत आहेत. सामाजिक सांस्कृतिक परिप्रेक्ष्यातून साहित्य अन्वयार्थ शोधणारे अभ्यासक म्हणून सरांची ओळख आहे. एकूण लेखनासाठी शिवपूर प्रतिष्ठानचा छत्रपती संभाजी महाराज युवा साहित्य पुरस्कार आणि ग्रामीण साहित्य संकल्पना आणि समीक्षा या समीक्षा ग्रंथाला 2020 चा भी ग रोहमारे ग्रामीण साहित्य पुरस्कार सरांना प्राप्त झालेला आहे. सरांचा तसा परिचय फार मोठा आहे, परंतु वेळेअभावी मी थोडक्यात सरांचा परिचय मांडण्याचा प्रयत्न केला. धन्यवाद. धन्यवाद सर. सरांच्या परिचयामधून सरांचं व्यक्तिमत्व आपल्याला लक्षात येतं. त्यांच्या अभ्यासाची उंची आपल्याला सहज लक्षात येते. सरांच्या ज्ञानाचा निश्चितच उपयोग विद्यार्थ्यांना होईल असं मी या ठिकाणी जाणीवपूर्वक सांगतो. आणि आमचे मित्र डॉक्टर केदार काळवणे सरांना विनंती करतो की त्यांनी आमच्या विद्यार्थी आणि प्राध्यापक यांना मार्गदर्शन करावे. सर्वांना नमस्कार. आवाज येतोय? हो सर, आवाज येतोय. सर्वांना नमस्कार. मराठवाडा शिक्षण प्रसारक संचलित छत्रपती शाहू कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय लासूर स्टेशन व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई च्या संयुक्त विद्यमान आपण मराठी भाषा पंधरवडा साधतोय. त्या निमित्ताने आपण आज केलेला आहे. अध्यक्ष हा परिश्रमामुळे संपन्न होतो आहे असे आमचे मित्र डॉक्टर नभ कदम आणि डॉक्टर शिवप्रसाद घोडके, महाविद्यालयाचे उपप्राचार्य विलास प्राध्यापक सर्व विद्यार्थी साजरा करतात. आपल्या म्हणजे कोणाला आणि त्याला भाषा पंधरवडा निमित्ताने आपलं एक व्याख्यान ठेवायचं. तर ग्रामीण संस्कृती अनुषंगाने त्यांनी सुचवलं आणि प्रमाणे मी
का हॅलो सर काळवणे सर सर तुमचा आवाज कट होतोय सर. आवाज हा? तो आवाज नाही सर अजून पण आवाज कट होतोय सर. नेटवर्क प्रॉब्लेम दिसतोय सर थोडंसं. आता येतोय आवाज? हो येतोय सर आता आवाज येतोय सर. हा. तर ग्रामीण साहित्य, भाषा आणि संस्कृती या विषयाच्या अनुषंगाने मांडणी करत असताना काही एक निरीक्षणं मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे. या विषयाचा आवाका अत्यंत व्यापक आहे, विस्तृत अशा प्रकारचा आहे. तरीही ही संकल्पना आपल्यापर्यंत पोहोचेल अशा पद्धतीनं काही एक सूत्रबद्ध मुद्दे आपल्या समोर ठेवण्याचा मी प्रयत्न करतोय. सर्वप्रथम आपण भाषेचा पंधरवडा साजरा करतोय. मुळामध्ये भाषा हा आपल्या जगण्याचा भाग आहे. भाषा हे आपल्या एकूण अभिव्यक्तीचं अत्यंत मूलभूत अशा प्रकारचं माध्यम आहे. खरं म्हणजे भाषा ही आपल्या ऑक्सिजन सारखी आहे. ऑक्सिजन जर नसेल तर आपण जगू शकणार नाही. तशाच प्रकारे आपल्या जीवनामध्ये भाषेचं महत्व जे आहे ते भाषेला प्राप्त झालेलं आहे. आणि म्हणून अशी ही जी भाषा आहे जी आपल्या जगण्याला वेढून आहे, जी आपल्या दैनंदिन जगण्यामध्ये अत्यंत महत्वाची आहे, अशा भाषेच्या संबंधी बोलत असताना आपली जी मातृभाषा आहे, आपली जी राजभाषा आहे, या भाषेला आपण जगवलं पाहिजे, तिला टिकवलं पाहिजे. कारण भाषेतून संस्कृती टिकत असते. भाषेतून ज्ञान व्यवस्था जी आहे त्या समाजाची ज्ञान व्यवस्था पुढे प्रवाहित होत असते. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपली जी सृजनशीलता आहे ती आपल्याच भाषेतनं अधिक चांगल्या प्रकारे प्रकट होत असते. आणि म्हणून आपली जी भाषा आहे त्या आपल्या भाषेबद्दलचं एक जागृत असणं किंवा त्याचं एक भान आपल्या सगळ्यांना असणं आवश्यक आहे, हे मी सुरुवातीला नमूद करतो. आता आपण ग्रामीण साहित्य ही संकल्पना समजून घेत असताना सर्वप्रथम ग्रामीण संस्कृती ही जी संकल्पना आहे याच्यापासून सुरुवात करूया. एक गोष्ट आपण सर्वांनी लक्षात घेतली पाहिजे की ग्रामीण ही जी संकल्पना आहे हीच एकूण मानवी संस्कृतीचं मूळ आहे. ग्रामीण जगणं, ग्रामीण जीवन, ग्रामीण समाज हे मानवी उत्क्रांतीचं, मानवी जगण्याचं मूळ आहे. म्हणजे अगदी सुरुवातीच्या काळामध्ये, आदिम काळामध्ये माणूस हा जंगलामध्ये इतर प्राण्यांसारखा भटकत होता, जंगलामध्ये इतर प्राण्यांसारखा वावरत होता, राहत होता. त्यानंतर हळूहळू माणसानं शेतीचा शोध लावला आणि या शेतीच्या शोधापासून माणूस स्थिर झाला. म्हणजे आजची जी एक समाज व्यवस्था आहे, आपल्या भोवती जी एक व्यवस्था आहे, त्या व्यवस्थेच्या मुळाशी शेतीचा शोध जो आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. शेतीच्या शोधापासून मानवी जग प्रचंड वेगानं विकसित झालेला आपल्याला दिसतो. शेतीचा शोध लागल्यानंतर त्या शेतीभोवती एक वस्ती जी आहे ती वस्ती निर्माण झालेली आपल्याला दिसते. त्या वस्तीची एक समाज व्यवस्था जी आहे ती आकाराला आपल्याला आलेली दिसते. आणि म्हणून शेतीचा जो शोध आहे तो अत्यंत महत्वाचा मानवी उत्क्रांतीमध्ये किंवा मानवी विकासामध्ये शेतीचा शोध अत्यंत महत्वाचा आहे. या शोधानंतर आपल्याकडे कुटुंब व्यवस्था आकाराला आली, आपल्याकडे धर्म व्यवस्था आकाराला आली, आपल्याकडे राज्य व्यवस्था आकाराला आली. आणि या सगळ्या व्यवस्थेचा मूळ स्रोत जो आहे तो शेती आहे. आणि ग्रामीण जगणं जे आहे किंवा ग्रामीण संस्कृती जी आहे, या ग्रामीण संस्कृतीचा मूळ बेस सुद्धा
शेती आहे. ग्रामीण जगण्याचा, ग्रामीण जीवनाचा जो आत्मा आहे तो शेती आहे. आणि म्हणून हजारो लाखो वर्षाच्या वाटचालीमध्ये शेतीभोवती किंवा शेतीला केंद्रस्थानी ठेवून ग्रामीण जीवन जे आहे ते ग्रामीण जीवन आकाराला आलेलं आहे. आणि अगदी मध्ययुगीन काळापर्यंत आपण जर विचार केला तर या ग्रामीण जगण्याला एक गावगाड्याचं स्वरूप जे आहे ते स्वरूप प्राप्त झालेलं आपल्याला दिसतं. म्हणजे आपल्याकडे जी एक मध्ययुगीन काळातली एक समाजरचना जी आहे ग्रामीण जगण्याची, की गावचा प्रमुख हा पाटील, गावचा मुख्य आधार हा शेतकरी किंवा कुणबी, आणि त्याला जोडून येणारे जे 12 बलुतेदार आहेत की जे या शेतीला मदत करणारे आहेत. तर असा हा जो गावगाडा आहे, अशी ही जी ग्रामीण संस्कृती आहे ही अगदी आधुनिक काळापर्यंत ती प्रवाहित होत आलेली आपल्याला दिसते. आणि ही संस्कृती नागर जगण्यापेक्षा वेगळी आहे, शहरी जगण्यापेक्षा वेगळी आहे. ग्रामीण संस्कृती जी आहे ती शहरी जगण्यापेक्षा वेगळी आहे. आपली आद्य संस्कृती ही ग्रामीणच आहे. शहरी किंवा नागरी संस्कृती जी आहे ती शेतीच्या यातनच पुढच्या काळामध्ये हळूहळू वेगळी झाली आणि ती एक स्वतंत्रपणानं विकसित झालेली आहे. परंतु आपली मूळ जी संस्कृती आहे ती ग्रामीण संस्कृती आहे आणि ती शेतीला केंद्रस्थानी ठेवून हजारो वर्षाच्या वाटचालीमध्ये विकसित होत आलेली आहे. आता बघा, ग्रामीण साहित्य किंवा जो ग्रामीण समाज आहे या समाजाचं काय वैशिष्ट्य आहे, किंवा ग्रामीण आणि शहरी असा जो फरक आहे याच्यामध्ये काय विभिन्नता आहे, या अनुषंगाने सुद्धा काही एक भाग आपण बघूया. म्हणजे बघा, सगळ्यात महत्वाचं म्हणजे ग्रामीण जगण्यातला जो व्यवसाय आहे तो मुख्य शेती आहे. आणि तुम्ही शहरी जगणं जर बघितलं तर त्यात अनेक प्रकारचे उद्योग असतील, नोकरी करणारे लोक असतील, असा एक तिथं व्यावसायिक फरक जो आहे तो ग्रामीण आणि शहरीमध्ये आपल्याला दिसतो. त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे पर्यावरण जे आहे, की ग्रामीण जगण्यावर जो एक निसर्ग आहे त्या निसर्गाचा फार मोठा एक प्रभाव आहे आणि त्या प्रभावातनं हे जगणं जे आहे ते विकसित झालेलं आहे. ग्रामीण जगण्याचा जो सामुदायिक आकार जो आहे तो कमी असतो. शहरी जगणं जे आहे तिथं वस्ती करणाऱ्यांची संख्या ही जास्त असते. त्यासोबतच लोकसंख्येची जी घनता आहे ती ग्रामीण जीवनात कमी असते आणि शहरामध्ये अधिक असते. अनेक बाबतीत आपल्याला हा फरक दिसतो. म्हणजे सामाजिक स्तरीकरण असेल तर ग्रामीण जगण्यामधलं स्तरीकरण हे फार ठळकपणानं समोर येताना आपल्याला दिसत नाही, परंतु शहरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गट जे आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे समूह जे आहेत ते समूह शहरामध्ये राहताना आपल्याला दिसतात. तर अशा पद्धतीनं काही एक ठळक भेद ग्रामीण आणि शहरी जगण्याचे आपल्याला सांगता येतील. ग्रामीण हा जो शब्द आहे, हा शब्द ग्राम हा जो संस्कृत धातू आहे किंवा संस्कृत शब्द आहे त्याला इन प्रत्यय लागून हा शब्द तयार झालेला आहे. आणि या शब्दात मध्ये मराठीत मध्ये याचा अर्थ जो आहे तो गाव या अनुषंगानं आहे. आणि ग्रामीण हा जो शब्द आहे परिसरवाचक शब्द आहे. कोणता परिसर? की ज्या परिसराच्या केंद्रस्थानी शेती आहे. आपल्याकडे त्रिणा अत्रे नावाचे अभ्यासक होऊन गेले, त्यांचं गावगाडा नावाचं एक पुस्तक आहे आणि अत्यंत महत्वाचं मराठीतलं ते पुस्तक आहे. 1915 साली ते पुस्तक प्रकाशित झालेलं आहे आणि त्यांनी जी गावाची रचना आहे ती गावाची रचना फार चांगल्या प्रकारे त्या पुस्तकामध्ये उलगडून दाखवलेली आहे. त्यामध्ये असं म्हणतात की जिच्या भोवती किर्दसार वहितीला योग्य जमीन आहे आणि जिच्यामध्ये मातब्बर शेतकरी व पुष्कळचे मजूर आहेत, अशा वस्तीला गाव म्हणतात किंवा अशा वस्तीला ग्रामीण परिसर म्हणतात. किंवा पुढे ते असं म्हणतात की खेडणे, म्हणजे खेडे हा जो शब्द आहे या शब्दाचा विस्तार करताना किंवा अर्थ सांगताना ते असं म्हणतात की खेडे म्हणजे खेडणे म्हणजे जमीन कसणे आणि खेडू म्हणजे जमीन कसणारा. तेव्हा खेडूंची वस्ती ते खेडे, ज्यामध्ये प्रधान धंदा शेती व ज्यामध्ये भरण्याची वस्ती शेतकऱ्याची असते. तर अशा पद्धतीनं खेड म्हणजे खेडे या शब्दाचा अर्थ जमीन कसणे असा आहे आणि जमीन कसणारे लोक जिथे राहतात त्याला खेडे म्हणतात, त्याला गाव म्हणतात.
तर एक गोष्ट या सगळ्यातनं आपण लक्षात घेतली पाहिजे की ग्रामीण जगण्याचा शेती हा जो आहे हा मुख्य आधार आहे आणि ग्रामीण साहित्य जे आहे ते ग्रामीण साहित्य या शेतीवर किंवा शेतीची एक जी एक संस्कृती निर्माण झालेली आहे त्यातून जे एक वास्तव आकाराला आलेलं आहे त्या वास्तवाचं आविष्करण करणारं साहित्य हे ग्रामीण साहित्य आहे. खेड्यातला समाज, तिथली संस्कृती, तिथले रीतिरिवाज, तिथलं सामाजिक जगणं, तिथलं वास्तव, तिथल्या वेगवेगळ्या प्रकारच्या निसर्गाला आणि शेतीला बांधून असणाऱ्या ज्या भावभावना आहेत या सगळ्याचं प्रकटीकरण जे आहे ते आपल्याला ग्रामीण साहित्यामध्ये दिसतं. आता हे जे ग्रामीण साहित्य आहे या ग्रामीण साहित्याची एक अत्यंत नेमकी अशी व्याख्या नागनाथ कोत्तापल्ले यांनी केलेली आहे. ते असं लिहितात की ते म्हणतात ग्रामीण जीवनातून फुलणारे, ग्रामीण वास्तवातून साकार होणारे साहित्य ते ग्रामीण साहित्य. म्हणजे ग्रामीण जीवन आणि ग्रामीण संस्कृती वास्तव या ज्या गोष्टी आहे या गोष्टी ग्रामीण साहित्यामध्ये अत्यंत महत्वाच्या आहेत. ग्रामीण माणसाचं जे एक भावविश्व आहे, ग्रामीण माणसाचं जे एक जीवन विश्व आहे ते जीवन विश्व ग्रामीण साहित्याच्या केंद्रस्थानी आहे. आता साहित्य ही जी संकल्पना आहे म्हणजे इथं प्राध्यापक विद्यार्थी सर्वच जण ऐकतायत तर साहित्य ही जी संकल्पना आहे ही काही वेगळ्या पद्धतीने आपल्याला समजावून सांगण्याची गरज नाही. तर शब्दाच्या माध्यमातून मानवी जगण्याची जी एक अनुभूती जी आहे ती प्रकट करणार जे लेखन आहे त्याला आपण साहित्य असं म्हणतो. तर इथं ग्रामीण जगणं आणि ग्रामीण जगण्याचं आविष्करण करणारं जे लेखन आहे त्याला आपण ग्रामीण साहित्य असं म्हटलेलं आहे. तर या ग्रामीण साहित्याची जी वाटचाल आहे म्हणजे कधीपासून आपल्याकडे ग्रामीण साहित्य निर्माण झालं तर ग्रामीण साहित्य प्राचीन काळापासून आपल्याकडे दिसतं. आपल्या सगळ्यांना माहित आहे की मराठी साहित्य जे आहे ते मराठी साहित्य 12व्या शतकापासून प्रत्यक्ष मराठीमध्ये लेखन केलं गेलं. म्हणजे 1278 लीळाचरित्र सारखा अत्यंत महत्वाचा असा ग्रंथ आपल्याकडे लिहिला गेला किंवा 1290 भावार्थ दीपिकेसारखा अत्यंत महत्वाचा असा अभिजात ग्रंथ लिहिला गेला. तेव्हापासून मराठीमध्ये प्रत्यक्ष लेखनाला सुरुवात झालेली आपल्याला दिसते. परंतु असं जरी असलं तरी याच्या पूर्वी अगदी प्राचीन काळापासून ग्रामीण लेखन जे आहे ते आपल्याला दिसतं. अगदी ऋग्वेदामध्ये काही ज्या ऋचा आहेत त्यामध्ये तुम्हाला ग्रामीण जीवनाचं आविष्करण दिसेल. त्यानंतर राजा हल नावाचा एक राजा होऊन गेला, त्यांना गाथा सप्तशती नावाचा अत्यंत महत्वाचा असा ग्रंथ सिद्ध केला. त्या ग्रंथामध्ये सुद्धा ग्रामीण जगणं जे आहे ते आपल्याला दिसेल. मी आता ज्या लीळा चरित्राचा उल्लेख केला त्या लीळा ज्या आहेत त्या सुद्धा ग्रामीणच आहे. म्हणजे ग्रामीण सगळी पार्श्वभूमी त्या लीळा चरित्राला आहे. किंवा महानुभाव पंथ जो आहे त्या महानुभाव पंथाचं जे लेखन आहे त्या लेखनाला जी पार्श्वभूमी आहे ती ग्रामीण जीवनाची आहे. मध्ययुगीन काळामध्ये आपल्याकडे वारकरी संप्रदाय निर्माण झालेला आहे आणि कदम सर त्या वारकरी संप्रदायाचे अभ्यासक आहे. ते या विषयावर आपल्याला वर्गात त्या अनुषंगाने अधिक सांगतील. परंतु वारकरी संप्रदायाअंतर्गत जे अभंग लिहिले गेले, ज्या ओव्या लिहिल्या गेल्या, मग नामदेव असतील किंवा संत एकनाथ असतील किंवा नामदेवांचा संत मेळा असेल, अगदी तुकोबापर्यंत तुम्ही या सगळ्या संतांचे अभंग जरी काढून बघितले तर तुमच्या असं लक्षात येईल की या अभंगामधून ज्या प्रतिमा वापरलेल्या आहेत, जे शब्द वापरलेले आहेत किंवा जे वातावरण या सगळ्या अभंगामध्ये आहे ते तुम्हाला ग्रामीण जीवनाचं आविष्करण करणारं हे सगळं त्यात दिसेल. त्यानंतर शाहिरी वाङ्मय आपल्याकडे मध्ययुगीन काळामध्ये निर्माण झालेलं आहे आणि हे जे शाहिरी वाङ्मय आहे या शाहिरी वाङ्मयामध्ये सुद्धा ज्या लावण्या असतील, पोवाड्या असतील, याला सर्व पार्श्वभूमी जी आहे ती पार्श्वभूमी ग्रामीण जगण्याची आहे. तर अशी एक दीर्घ परंपरा आहे. म्हणजे लिखित मराठी साहित्य निर्माण होण्याच्या पूर्वी सुद्धा जे लोकसाहित्य आपल्याकडे आहे, जे खेड्यापाड्यामध्ये आजही ज्या अशिक्षित स्त्रिया असतील त्या ओव्या गातात, काही लोकगीतं आहेत, काही लोककथा आहेत, अगदी शेकडो वर्षापासून
खेड्यात या गोष्टी किंवा लोकसाहित्य जे आहे ते निर्माण होतं, तर हे लोकसाहित्य सुद्धा ग्रामीण मन, ग्रामीण लोकमानस, ग्रामीण जीवन प्रकट करणारं हे सगळं साहित्य आहे. आधुनिक काळामध्ये एकूणच मराठी साहित्य जे आहे ते मराठी साहित्य आपल्याला बदललेलं दिसतं. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ब्रिटिश राजवट जी आहे ती ब्रिटिश राजवट आपल्याकडे आली आणि या ब्रिटिश राजवटीचे दूरगामी अशा प्रकारचे परिणाम जे आहे ते आपल्या देशावर झाले. आधुनिक मूल्य व्यवस्था जी आहे ती मूल्य व्यवस्था आपल्याकडे आली आणि त्याचे पडसाद जे आहे ते मराठी साहित्यावर सुद्धा उमटले. या काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं लेखन जे आहे ते मराठीत लिहिलं गेलं, परंतु आधुनिक काळाच्या प्रारंभी महात्मा ज्योतिराव फुले नावाचे महापुरुष होऊन गेले आणि यांनी अत्यंत मोलाचं अशा प्रकारे लेखन केलेलं आहे. ग्रामीण जीवनातलं दारिद्र्य, ग्रामीण जीवनाचं शोषण आणि ग्रामीण जीवनाचं जे वास्तव आहे ते वास्तव त्यांच्या लेखनामध्ये आपल्याला दिसतं. 1855ला त्यांचं एक अत्यंत महत्वाचं मराठीतलं पहिलं नाटक आणि ग्रामीण साहित्यातलं पहिलं नाटक तृतीय रत्न नावाचं नाटक त्यांनी लिहिलं. त्यामध्ये धर्माच्या आधारावर कशा प्रकारे अशिक्षित शेतकऱ्याचं शोषण केलं जातं हा एक भाव जो आहे तो त्या नाटकानं व्यक्त केलेला आहे. त्यानंतर त्यांचं ब्राह्मणाचे कसब असतील, गुलामगिरी असेल, अखंड असतील आणि सगळ्यात महत्वाचं 1883ला शेतकऱ्याचा असूड नावाचा अत्यंत महत्वाचा ग्रंथ जो आहे तो महात्मा फुलेंचा प्रकाशित झालेला आहे. तर शेतकऱ्याचा असूड नावाचा जो ग्रंथ आहे हा ग्रंथ ग्रामीण साहित्यातला अत्यंत मूल्यवान अशा प्रकारचा ग्रंथ आहे. म्हणजे या ग्रंथामधून पहिल्यांदा जो भारतीय शेतकरी आहे, महाराष्ट्रातला शेतकरी आहे, याचं खरं दुःख, याचं खरं वास्तव जे आहे ते महात्मा ज्योतिराव फुलेंनी या ग्रंथामधून प्रकट केलेलं आपल्याला दिसतं. 1883ला शेतकऱ्याचा असूड मधून जे संवेदन महात्मा फुलेंनी व्यक्त केलेलं आहे ते आज सुद्धा वर्तमानामध्ये आजच्या वर्तमानाला सुद्धा ते लागू पडताना आपल्याला दिसतं. आपल्याकडे एक समकालीन साहित्याची संकल्पना आहे. म्हणजे समकालीन साहित्य म्हणजे आजचं साहित्य, आजच्या प्रकट करणारं साहित्य. परंतु महात्मा फुलेंचा शेतकऱ्याचा असूड नावाचा जो ग्रंथ आहे तो आज सुद्धा आपलं जे वर्तमान आहे त्या वर्तमानाला लागू पडतो. म्हणजे मागच्या 20-25 वर्षामध्ये आपल्याकडे जवळपास 3.5 ते 4 लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. म्हणजे आपण शेतकरी हा राजा आहे, शेतकरी हा सगळ्यांचा जगाचा पोशिंदा आहे असं गौरवाने म्हणत असतो, परंतु या शेतकऱ्याच्या प्रश्नाबद्दल कुणीही फार गांभीर्यानं काही करताना आपल्याला दिसत नाही. जे राज्यकर्ते असतील किंवा समाज व्यवस्था असेल याच्याबद्दल फार काही गंभीर आहे असं आपल्याला दिसत नाही. म्हणजे म्हणूनच मागच्या 1-2-3 दशकामध्ये 3.5 लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. याचं सुतोवाच जे आहे ते त्या शेतकऱ्याच्या असूड नावाच्या ग्रंथामध्ये 125-150 वर्षापूर्वी महात्मा ज्योतिराव फुलेंनी करून ठेवलेला आहे. म्हणजे जर तुम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे नीट लक्ष दिलं नाही, शेतकऱ्याच्या हिताचं, शेतीच्या हिताचं दीर्घकालीन अशा प्रकारचं धोरण जर तुम्ही आखलं नाही तर शेतकरी मृत्यूच कवटाळतील असं महात्मा फुलेंनी म्हटलेलं आहे. तर हे लेखन जे आहे ते आधुनिक काळाच्या प्रारंभी आलेलं आपल्याला दिसतं. त्यानंतर त्याच काळामध्ये कृष्णराव भालेकर असतील, मुकुंदराव पाटील असतील, या लोकांनी सुद्धा ग्रामीण साहित्य अत्यंत ग्रामीण जीवनाचं चित्रण जे आहे ते आपल्या लेखनातनं केलेलं दिसतं. नंतरच्या काळामध्ये 1920 नंतर आता ग्रामीण साहित्य ही जी संकल्पना आहे ती मराठीमध्ये रुजली कधी, किंवा ग्रामीण साहित्य ही संकल्पना जी आहे हिचा निर्देश कधीपासून केला गेला, तर प्रामुख्याने 1920 नंतर मराठीमध्ये ग्रामीण साहित्य किंवा ग्रामीण जीवन असा एक वेगळा निर्देश जो आहे, एक वेगळी आयडेंटिटी जी आहे, ओळख जी आहे, ती ओळख 1920 नंतर आपल्याकडे हळूहळू सुरू झाली. आणि या काळामध्ये लोकांनी जे लेखन केलं ते लेखन म्हणजे शहरी लोकांचं रंजन करणारं अशाच प्रकारचं आहे. म्हणजे या काळामध्ये शहरी लोकांच्या मनोरंजनासाठी 1920 ते 40 या काळामध्ये लेखन जे आहे ते आपल्याला
झालेलं दिसतं. परंतु खऱ्या अर्थाने स्वातंत्र्यानंतर जे ग्रामीण जीवनावर लेखन केलं गेलं ते अत्यंत महत्वाचं आहे. या काळामध्ये व्यंकटेश माडगुळकर असतील, शंकर पाटील असतील, प्रामुख्याने व्यंकटेश माडगुळकरांनी ग्रामीण जगणं जे आहे ते अधिक खोलात जाऊन सुरुवातीला समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसतो. बनगरवाडी सारखी अत्यंत अभिजात अशा प्रकारची एक कादंबरी त्यांची मराठीमध्ये गाजलेली आहे. 1960 नंतर एकूणच मराठी साहित्यामध्ये काही एक मनवंतर किंवा काही एक बदल जो आहे तो बदल आपल्याला झालेला दिसतो. स्वातंत्र्यानंतर खेड्यापाड्यातली जी पहिली पिढी आहे ही खेड्यापाड्यातली पहिली पिढी शिकून पुढे आली आणि तिला सुद्धा वाटायला लागलं की आपण आपलं जगणं, आपलं जीवन हे साहित्यातनं प्रकट केलं पाहिजे, आपलं दुःख मांडलं पाहिजे, आपलं जीवन मांडलं पाहिजे. आणि म्हणून 1960 नंतर मराठीमध्ये ग्रामीण साहित्य असेल, दलित साहित्य असेल, स्त्रीवादी साहित्य असेल किंवा आदिवासी साहित्य असेल, असे साहित्याचे प्रवाह जे आहे ते 1960 नंतर निर्माण झाले आणि त्यातला ग्रामीण साहित्याचा प्रवाह सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे. हा प्रवाह निर्माण करण्यामध्ये, हा प्रवाह प्रस्थापित करण्यामध्ये डॉक्टर आनंद यादव, रारम बोराडे, नागनाथ कोतापल्ले, वासुदेव मुलाटे असे जे, भास्कर चंदनशिव असे जे त्या काळातले खेड्यातून आलेले आणि खेड्याच्या जगण्यावर काहीतरी खरं लिहू बघणारे, खेड्याचं वास्तव लोकांना सांगू पाहणारे हे जे लोक आहेत त्यांनी हा प्रवाह प्रस्थापित केला आणि अत्यंत चांगल्या प्रकारच्या साहित्यकृती, कलाकृती या काळामध्ये निर्माण झाल्या. मग ती उद्धव शेळकेंची धग सारखी कादंबरी असेल किंवा आनंद यादवांची गोतावळा सारखी कादंबरी असेल, रारम बोराडे यांची पाचोळा सारखी कादंबरी असेल. पाचोळा ही जी कादंबरी आहे या कादंबरीला आता 50 वर्ष झालेली आहे. 50व्या वर्षामध्ये या कादंबरीनं वाटचाल केलेली आहे. तर अशा अनेक कादंबऱ्या ज्या आहेत किंवा कविता असतील, कथा असतील, हे या काळामध्ये निर्माण झालेलं आहे. तर 1960 ते 90 हा ग्रामीण साहित्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा काळ आहे. या काळामध्ये ग्रामीण लेखन अत्यंत सकसपणे आलेलं आपल्याला दिसतं. मग भास्कर चंदनशिवांची कथा असेल किंवा लक्ष्मण महाडिक, नारायण कुलकर्णी कवठेकर हे कवी असतील किंवा विठ्ठल वाघासारखा कवी असेल, इंद्रजित बाजीरावांसारखा कवी असेल, या लोकांनी काही एक मूलभूत लिहिण्याचा प्रयत्न जो या काळात केला. 1990 नंतर झालं असं की 60 नंतर जे साहित्याचे प्रवाह निर्माण झालेले होते हे प्रवाह 1990 नंतर आपल्याकडे हळूहळू जागतिकीकरणाच्या प्रक्रियेनं हे सगळे प्रवाह या काळामध्ये संपले. 1990 नंतर 1990 नंतर जागतिकीकरण आपण स्वीकारलं, जगानं स्वीकारलं आणि या जागतिकीकरणाचे दूरगामी अशा प्रकारचे परिणाम जे आहेत ते एकूणच भारतीयांवर झाले. ग्रामीण संस्कृती असेल किंवा आपल्या व्यवस्थेतले मूल्य असतील, या मूल्यांना आणि व्यवस्थेला तडा देण्याचा प्रयत्न तो आहे. किंवा साहित्य असेल हे जागतिकीकरणाने केलं आणि त्यात ग्रामीण साहित्याची चळवळ सुद्धा संपलेली आहे. असं जरी असलं तरी 1990 नंतरचं जे साहित्य आहे, ग्रामीण जीवनावरचं जे साहित्य आहे ते अत्यंत चांगल्या दर्जाचं असलेलं आपल्याला दिसतं. म्हणजे एखादा कादंबरीकार जर सांगायचं असेल तर प्रवीण बांदेकरांसारखा कादंबरीकार काय तो या काळातल्या आक्रमणाकडे, जागतिकीकरणाच्या आक्रमणाकडे अत्यंत सजगपणे पाहून कशा पद्धतीनं इथली भूमी जी आहे ती नष्ट केली जाते आहे ते मांडतो. अजय कांडार सारखा कवी आहे, त्याचा हत्ती इलो नावाचा कविता संग्रह आहे आणि तोही या प्रदेशावर, ग्रामीण जगण्यावर कशा प्रकारे एक आक्रमण केलं जातंय हे सांगण्याचा प्रयत्न करतोय. आसाराम लोमटे सारखा कथाकार असेल किंवा किरण गुरव सारखा कथाकार असेल, अगदी अलीकडचा संतोष जगताप सारखा कादंबरीकार असेल, विजेनं चोरलेले दिवस या शीर्षकाची संतोष जगतापची एक कादंबरी आहे. म्हणजे आपल्याकडे आपण ग्रामीण परिसरातून आलेलो आहोत आणि लोड शेडिंगच्या सततच्या लोड शेडिंगमुळे त्याचा शेतीवर आणि शेतीच्या पाणी व्यवस्थापनावर कसा विपरीत परिणाम होतो, त्याचं कसं धोरण आहे ते अत्यंत दाहकपणे त्या कादंबरीने मांडलेलं आहे. नामदेव कोळी नावाचा कवी आहे,
आणि त्यानं पहिल्यांदा जो शेतमजूर आहे खेड्यातला, त्या शेतमजुराचं जगणं कशा प्रकारचं असतं, त्याचं कोणतं दुःख असतं हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. बालाजी सुतार हा आजच्या काळाला कवेत घेणारा, ग्रामीण जगण्याची ताण मांडणारा अत्यंत महत्वाचा कथाकार आहे. तर या पद्धतीनं अगदी प्राचीन काळापासून ते आजपर्यंत अशा पद्धतीची एक ग्रामीण साहित्याची वाटचाल आपल्याला झालेली दिसते. तर आता हे जे ग्रामीण साहित्य आहे, या ग्रामीण साहित्याच्या प्रेरणा काय आहेत, कोणत्या प्रेरणेतनं हे ग्रामीण साहित्य लिहिलं गेलं, म्हणजे माणसाचं जे दैनंदिन जगणं आहे, म्हणजे व्यक्ती असू द्या किंवा एखादा समूह असू द्या, की त्याला जगण्यासाठी एक आंतरिक शक्ती जी आहे ती त्याच्यामध्ये कार्यरत असते आणि त्या प्रेरणेतनं तो कोणती तरी कृती करत असतो. तसंच साहित्याच्या बाबतीत सुद्धा आहे. साहित्य हे कोणत्या प्रेरणेने निर्माण होतं, कोणती प्रेरणा त्याच्या मुळाशी आहे. तर ग्रामीण साहित्याचा जर विचार केला तर काही एक प्रेरणा आपल्याला सांगता येऊ शकतात. सगळ्यात महत्वाची प्रेरणा अशी आहे की शैक्षणिक स्थित्यंतर जे आहे हे ग्रामीण साहित्याची एक प्रेरणा मानली पाहिजे, की शिक्षण हे माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवून आणतं. शिक्षण हे समाजामध्ये काही एक सामाजिक परिवर्तन घडवून आणतं आणि एकूणच आपलं जीवन जे आहे ते जीवन बदलण्याचा प्रयत्न जो आहे ते शिक्षण करत असतं. तर आपल्याकडे स्वातंत्र्यानंतर अगदी गाव खेड्यापर्यंत शिक्षणाचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाला आणि शिक्षण हे शेकडो वर्ष, हजारो वर्ष ज्या कुटुंबामध्ये शिक्षण पोचलेलं नव्हतं अशा कुटुंबापर्यंत शिक्षण गेलं आणि शिक्षणानं ती लोक शहाणे झालेत, त्यांनी वाचलं आणि मग ते ग्रामीण जगणं जे आहे ते आपलं मांडलं पाहिजे या भूमिकेतनं त्यांनी लेखन केलं. दुसरी जी प्रेरणा आहे ती रंजकता. मी जसं म्हटलं की एकूणच साहित्य जे आहे हे एकूण साहित्य हे आपण कशासाठी वाचतो, तर रंजकता हे एक मूल्य त्याचं असतं किंवा रंजकता ही एक प्रेरणा असते. तसं ग्रामीण साहित्यात सुद्धा या प्रेरणेनं साहित्य लिहिलं गेलेलं आहे. 1920 ते 40 हा जो काळ आहे, या काळामध्ये फारसं गांभीर्यानं ग्रामीण जीवनाकडे बघितलं गेलं नाही. आणि म्हणून मग शहरी जे वाचक आहे त्या शहरी वाचकाला ग्रामीण जगण्याचे काही रसरशीत रुचीपालट म्हणून नवीन अनुभव मिळावे या पद्धतीनं शहरी लोकांनी ग्रामीण जगण्याकडे बघितलं आणि लेखन केलं. त्याची प्रेरणा जी आहे ती रंजकता होती असं आपल्याला दिसतं. या काळामध्ये लिहिणारे जे लोक आहेत ते लोक जर तुम्ही बघितले तर ते तुमच्या लक्षात येईल. ग्रामीण जीवनातील शोषण, की जे शोषण आहे त्या शोषणाला उघड केलं पाहिजे, त्या शोषणाचा बुरखा फाडला पाहिजे, ते जे शोषण आहे ते शोषण जगासमोर आणलं पाहिजे या प्रेरणेतनं सुद्धा मराठीत मोठ्या प्रमाणात लेखन झालंय. आणि त्याचा पहिला आविष्कार जो आहे तो महात्मा फुलेंचा आहे. हे सुरुवातीला मी जसं सांगितलं ते पुन्हा एकदा नमूद करतो की महात्मा ज्योतिराव फुलेंचं जे समग्र लेखन आहे त्या लेखनामध्ये जिथे कुठे त्यांनी शेतकऱ्याबद्दल काही जे लिहिलंय तर त्याच्या मुळाशी ग्रामीण जीवनातलं शोषण ही प्रेरणा आहे की हे शोषण उघड केलं पाहिजे आणि लोकांसमोर आणलं पाहिजे. 1960 नंतर जे ग्रामीण साहित्य लिहिलं गेलं किंवा 1990 नंतर जे ग्रामीण साहित्य लिहिलं गेलं त्याच्याही मुळाशी जी प्रेरणा आहे ती कोणती आहे तर शोषणाची प्रेरणा आहे. त्यानंतर ग्रामीण साहित्याची आणखी एक प्रेरणा सांगितली जाते की महात्मा गांधी हे नाव अत्यंत महत्वाचं आहे की भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये मोहनदास करमचंद गांधी यांचं अहिंसेच्या मार्गाने असणारं जे योगदान आहे ते योगदान कुणीही विसरू शकत नाही. जगामध्ये भारताची आज जी ओळख आहे ही ओळख गांधी आणि आंबेडकरांमुळे आहे. जगामध्ये जर आपण कुठे गेलो तर ते गांधींचा देश असं म्हणतात. तर असे हे जे महात्मा गांधी आहे, महात्मा गांधींनी 1920 नंतर सर्व भारतीयांना खेड्याकडे चला अशा प्रकारची एक हाक दिली आणि त्यातनं घडलं असं की साहित्यिक असतील, अभ्यासक असतील, वैज्ञानिक असतील किंवा उद्योगपती असतील किंवा ज्या त्या क्षेत्रामध्ये काम करणारे जे सगळे राजकारणी असतील या सगळ्या लोकांचं लक्ष खेड्याकडे गेलं
आणि त्यातच लेखकांना सुद्धा वाटलं की आपण खेड्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि खेड्याचं जीवन लिहिलं पाहिजे, मांडलं पाहिजे. आणि त्या प्रेरणेतून सुद्धा या काळामध्ये लिहिलं गेलं. ग्राम जीवनाच्या संबंधी किंवा ग्रामीण जीवनाच्या संबंधी काही चळवळी ज्या आहेत त्या सातत्यानं आपल्याकडे झालेल्या आहेत. म्हणजे अगदी 1765 ते 1857 या काळामध्ये 29 उठाव जे आहेत ते उठाव झालेले आहेत की ग्रामीण जीवनामध्ये असंतोष आहे, ग्रामीण जीवनाचे काही प्रश्न आहे आणि ते प्रश्न राज्यकर्ते धोरणकर्ते सोडवत नाहीये, त्याच्या विरुद्ध काही एक बंड करण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांनी केलेला आहे. मग त्यामध्ये हरियाणामध्ये जाट शेतकऱ्यांचं बंड असेल, खानदेशामध्ये शेतकऱ्यांचं बंड असेल किंवा विठ्ठल रामजी शिंदे यांनी ग्रामीण जगण्याच्या संबंधीच्या चळवळी केल्या, त्या चळवळी असतील. पुढे शरद जोशी यांनी शेतकरी संघटना नावाची एक संघटना स्थापन केली आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न जे आहे ते अजेंड्यावर आणले आणि शेतकऱ्याच्या जीवनातली जी एक धग आहे ती धग राज्यकर्त्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न 77 काळामध्ये शरद जोशींनी केला. ती सुद्धा प्रेरणा जी आहे ती ग्रामीण साहित्याची असलेले आपल्याला दिसते. तर या प्रेरणेसोबतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही सुद्धा ग्रामीण साहित्याची प्रेरणा आहे. मी सुरुवातीला जो उल्लेख केला की दलित साहित्य आणि ग्रामीण साहित्य हे 77 काळामध्ये उदयाला आले, तर दलित साहित्य जे आहे ते दलित साहित्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेनं उदयाला आलेला आहे. जो पारंपरिक गावगडा आहे त्या गावगड्यामध्ये जो गावकूस आहे किंवा गावाबाहेरची जी वस्ती आहे तिथं जो एक दलित समाज राहतो त्या दलित समाजाला जाग करण्याचा प्रयत्न, त्यांचं जीवन बदलवण्याचा प्रयत्न बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या कार्यातून, आपल्या चळवळीतून, आपल्या लेखनातून केलेला दिसतो. आणि ग्रामीण जीवनामध्ये हे वावरणारा हे जे गावकूस जे आहे ते गावकूस ज्या लेखकांनी व्यक्त केलेलं आहे, गावकूस ज्या लेखकांनी मांडलेलं आहे, गावगाड्यानं ज्यांचं शोषण केलं ते शोषण ज्यांनी सांगितलेलं आहे ते लेखन सुद्धा ग्रामीण लेखन आहे आणि त्याची प्रेरणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. सर्वात महत्वाची प्रेरणा जी आहे किंवा मूळ प्रेरणा जी आहे ग्रामीण साहित्याची असली पाहिजे किंवा आहे ती महात्मा ज्योतिराव फुले यांचं क्रांतिकारक कार्य आणि त्यांचं लेखनही आहे. मी सुरुवातीलाच उल्लेख करताना असं म्हटलो की महात्मा ज्योतिराव फुलेंनी शेतकऱ्याचा आसूड लिहिलेला आहे. म्हणजे ज्या काळामध्ये आधुनिक मराठी साहित्य अत्यंत बाल्यावस्थेत होतं, ज्या काळामध्ये आधुनिक मराठी साहित्य अविकसित होतं, अशा काळामध्ये महात्मा ज्योतिराव फुलेंनी ग्रामीण जीवन, ग्रामीण संस्कृती आणि त्याचं शोषण वास्तव मांडलं पाहिजे अशी भूमिका घेऊन जे सत्य आहे ते जगासमोर मांडलं, जे वस्तुनिष्ठ आहे ते जगासमोर मांडलं आणि मग त्या प्रेरणेतनं नंतरच्या काळामध्ये 1960 नंतर लोकांनी लेखन करण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून ग्रामीण साहित्याची महात्मा ज्योतिराव फुले ही एक महत्वाची प्रेरणा आहे. यानंतर आपण ग्रामीण जी भाषा आहे किंवा ग्रामीण साहित्याची जी भाषा आहे त्या भाषेच्या संबंधी काही एक भाग जो आहे तो बघूया. मी सुरुवात करताना असं म्हटलं होतो की भाषा ही आपल्या दैनंदिन जगण्यामध्ये अत्यंत महत्वाची आहे. जसा शेतीचा शोध महत्वाचा आहे, शेतीच्या शोधानंतर मानवी जीवन जे आहे ते उन्नत झालेलं आहे, विकास झालेला आहे आणि एक समाज म्हणून शेतीमुळे समाज व्यवस्था आकाराला आलेली आहे. त्याच पद्धतीनं भाषेचा शोध जो आहे हा सुद्धा मानवी जगण्यातला अत्यंत महत्वाचा शोध आहे. भाषा ही संस्कृतीचं प्रकटन करत असते. भाषा ही आपल्या दैनंदिन जगण्यामध्ये आपल्याला आविष्कृत करत असते. हे जरी खरं असलं तर सगळ्यात महत्वाचं भाषा ही संस्कृतीचं वहन करते आणि म्हणून भाषा ही अत्यंत आपल्या जगण्यामध्ये महत्वाची राहिली आहे. भाषेमुळे भाषेचं मूलभूत वैशिष्ट्य असं आहे की भाषा ही संवादाचं माध्यम आहे. भाषा ही आपले विचार, आपल्या भावना प्रकट करण्याचं
माध्यम आहे. आणि विचार भावना जेव्हा एक आपण प्रकट करतो किंवा संवाद साधतो भाषेच्या आधारावर, त्यातनं नवीन काहीतरी एक आपण नवनिर्माण करत असतो. आणि म्हणून भाषा ही आपल्या जगण्यामध्ये महत्वाची आहे. आपली जी मातृभाषा आहे ही मराठी आहे, तिलाच आपण राजभाषा म्हणतो. तर ही जी मातृभाषा आहे, ही मातृभाषा आपण आपल्या आईकडनं शिकतो, म्हणून तिला आपण मातृभाषा म्हणतो. आणि या भाषेतनं आपण लहानपणापासून आपलं व्यक्तिमत्व या भाषेमुळे सुसंस्कारित होत असतं. या भाषेमुळे आपलं जीवन जे आहे किंवा आपलं व्यक्तिमत्व जे आहे ते घडत असतं. आणि म्हणून ही जी मातृभाषा आहे ती मातृभाषा महत्वाची आहे. आता साहित्य ही कला आहे, एक गोष्ट लक्षात घ्या. साहित्य ही कला आहे आणि ही जी कला आहे या कलेच्या प्रकटीकरणाचं माध्यम हे शब्द आहे. म्हणजे आपल्याला चित्रकला माहित आहे, आपल्याला शिल्पकला माहित आहे, आपल्याला चित्रपट माहित आहे, आपल्याला नृत्य माहित आहे, आपल्याला गाणं माहित आहे. जसं चित्रपट ही कला आहे आणि चित्रपटाचं माध्यम जे आहे ते माध्यम हे भाषा दृश्य आहे. लक्षात, चित्रपटाचं माध्यम जे आहे किंवा चित्रपट ही जी कला आहे ही कशाच्या माध्यमातून प्रकट होते, तर ही कला दृश्याच्या माध्यमातून आपल्या समोर येते. चित्र जे आहे ते चित्र रंग आणि रेषा ज्या आहेत त्या माध्यमातून आपल्याला एक नवी अनुभूती चित्र देत असत. गाणं जे आहे ते स्वराच्या माध्यमातून, नाटक जे आहे ते नाटक अभिनयाच्या माध्यमातून, आणि साहित्य जे आहे साहित्य या कलेचं माध्यम शब्द आहे. आणि या सगळ्या कलांचा हेतू काय आहे, या सगळ्या कलांचा उद्देश काय आहे, या सगळ्या कलांचा मूळ गाभा काय आहे, तर मानवी जीवन प्रकट करणं या सगळ्या कलांचा हेतू आहे. त्यांना आपण ललित कला म्हणतो. तर या ज्या ललित कला आहे, या ललित कला काय करतात, तर मानवी जगण्यातलं जे सौंदर्य आहे, ललित म्हणजे सुंदर, जे सुंदर आहे त्या सुंदराला प्रकट करतात. मग त्या सौंदर्यामध्ये दुःख पण येतं किंवा जे हास्य पण येतं, जे जे काय जीवनात असेल त्या जीवनाला कलेमधून प्रकट करत असताना त्याला सुंदर किंवा सौंदर्यशील असं म्हटलेलं आहे. तर आता साहित्याचं माध्यम ही भाषा आहे. भाषेशिवाय साहित्य संभवू शकत नाही. भाषेतून साहित्य हे वहन होत असतं. आणि मग साहित्याची भाषा कोणती आहे? साहित्याची भाषा ही दैनंदिन जगण्यातली आपली जीवन व्यवहारातली भाषा असते. म्हणजे आपल्याकडे प्रमाण भाषा आणि बोली असा एक भेद आहे. प्रमाण भाषा कोणती, तर ज्या भाषेतनं एकूण महाराष्ट्राचा जो एक काय म्हणू आपण सर्व समावेशक अशा प्रकारचा जो व्यवहार चालतो त्याला प्रमाण भाषा आपण, किंवा शिक्षण ज्या भाषेतनं दिलं जातं त्याला प्रमाण भाषा आपण. परंतु महाराष्ट्र हा जर प्रदेश तुम्ही डोळ्यासमोर ठेवला तर तुमच्या असं लक्षात येईल की कोकण, मुंबई, ठाणे, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, खानदेश हे जे वेगवेगळ्या प्रकारचे प्रदेश आहेत, या प्रदेशातल्या भाषेचा जर तुम्ही विचार केला तर या प्रत्येक प्रदेशामध्ये मराठी हीच भाषा बोलली जाते. परंतु या भाषेचं स्वरूप एकसारखं नाही. तुम्ही कोकणात गेला तर कोकणातली जी भाषा आहे ती मराठी भाषा बोलणारे लोक काही नवीन शब्द जे आपल्या परिचयाचे नाहीत ते त्या परिसरात उच्चारले जातात. त्यांचा जो उच्चारणाचा हेल असतो तो वेगळा असतो. तुम्ही खानदेशात जर गेला तर तिथं नवीन शब्द मराठीतले तुम्हाला दिसतील, किंवा ती भाषा जी आहे तिचं जे उच्चारण आहे ते उच्चारण तुम्हाला कोकणापेक्षा वेगळं दिसेल. मराठवाड्यात आला तर मराठवाड्यातली भाषा तुम्हाला वेगळी वाटेल. पश्चिम महाराष्ट्रात जर तुम्ही गेला तिथली भाषा तुम्हाला इतर भाषेपेक्षा वेगळी वाटेल. ही सगळी मराठीचीच रूपं आहेत, मराठी भाषेचीच रूपं आहेत. परंतु
एक असा जो विशिष्ट प्रदेश आहे त्या प्रदेशाचा काही एक परिणाम, संस्कृती, त्या प्रदेशातनं घडलेली जी एक संस्कृती आहे त्या संस्कृतीचा काही एक प्रभाव परिणामातून भाषा जी आहे ती भाषा आकार घेत असते आणि तिला एक वेगळं अशा प्रकारचं वैशिष्ट्य जे आहे ते प्राप्त होत असते. तर ह्या ज्या बोली आहेत मराठीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या, या बोली अत्यंत सामर्थ्यशील आणि ज्ञानाचं प्रकटीकरण करण्यासाठी, भावनेचं प्रकटीकरण करण्यासाठी या ज्या बोली आहेत या बोली अत्यंत सामर्थ्यवान आहेत. मराठी ग्रामीण साहित्य जे आहे या ग्रामीण साहित्याचं आविष्काराचं माध्यम या बोली आहेत, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. की तुम्ही आज एखादी ग्रामीण कलाकृती किंवा एखादं पुस्तक, कादंबरी असेल, कविता संग्रह असेल, कथा संग्रह असेल, तो जर घेतला तर तुमच्या असं लक्षात येईल की तुम्ही जर आसाराम लोमटे यांचा आलोक नावाचा कथासंग्रह वाचायला घेतला तर तुमच्या असं लक्षात येईल की परभणीचा जो परिसर आहे, मराठवाड्यातल्या परभणीचा जो परिसर आहे त्या परभणीतला परिसर आणि तिथला जो शेतकरी आहे त्याचं तर जगणं त्यामध्ये आहेच आहे, परंतु त्या परिसरामध्ये बोलली जाणारी जी एक बोली आहे ती बोली तुम्हाला आसाराम लोमटेंच्या त्या आलोक नावाच्या कथासंग्रहात दिसेल. तुम्ही सदानंद देशमुख सारखा कादंबरीकार आहे, त्यांची तहान नावाची कादंबरी आहे. ती तहान नावाची कादंबरी जर तुम्ही घेतली तर तुमच्या असं लक्षात येईल की या कादंबरीमध्ये विदर्भामध्ये जी भाषा ग्रामीण माणूस बोलतो किंवा त्या परिसरामधला ग्रामीण समाज जी विदर्भातली बोली बोलतो त्या विदर्भातल्या भाषेचा प्रत्यय तुम्हाला त्यांच्या तहान किंवा बारोमास सारख्या कादंबरीमध्ये दिसेल. मेड इन इंडिया नावाची एक कादंबरी आहे बोरकरांची, अत्यंत सुंदर कादंबरी आहे. त्या कादंबरीमध्ये तुम्हाला विदर्भातली बोली जी आहे ती बोली दिसेल. किंवा अशोक कौतिक कोळी सारखा एक कथा कादंबरीकार आहे, तुम्ही खानदेशामध्ये जर गेलात तर तुम्हाला खानदेशची बोली जी आहे ती त्याच्यामध्ये दिसेल किंवा ती जर वाचली तर खानदेशची जी बोली आहे त्याचा प्रत्यय येईल. राजन गवस असेल, किरण गुरव असतील, हे लोक पश्चिम महाराष्ट्रातली जी भाषा आहे त्यांची बळीचा कादंबरी असेल किंवा किरण गुरवची श्रीलिपी किंवा राखीव सावल्यांचा खेळ सारखी कथासंग्रह असतील तर हे जर तुम्ही वाचलं तुमच्या असं लक्षात येईल की पश्चिम महाराष्ट्रातली भाषा जी आहे ती भाषा त्यात आहे. किंवा अजय कांडारांची कविता आणि प्रवीण बांदेकरांची कादंबरी तुम्ही डोळ्यासमोर ठेवली तर तुम्हाला कोकणी भाषा जी आहे, कोकणी मराठी जी आहे ती तिथे दिसेल. तर मराठी ग्रामीण साहित्य जे आहे त्या ग्रामीण साहित्याचा एक महत्वाचा विशेष हा भाषा आहे. या वेगवेगळ्या परिसरातल्या ज्या बोली आहेत त्या परिसरातल्या लेखकांनी या बोलीचा अत्यंत सामर्थ्यशील असा वापर जो आहे तो आपल्या लेखनामध्ये केलेला आहे आणि म्हणून या ग्रामीण साहित्यकृती ज्या आहेत त्या साहित्यकृती उत्कृष्ट ठरलेल्या आहेत. म्हणजे आज तुम्हाला एकूण मराठी साहित्याच्या बद्दल काही एक बोलायचं म्हटलं तर आज मराठी साहित्य जे आहे, मराठी साहित्यामध्ये ग्रामीण जीवन मांडणारे जे लेखन आहे ते लेखन मध्यवर्ती आहे, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि ते कशामुळे आहे तर या लोकांनी आपापल्या परिसरातली जी भाषा आहे ती भाषा अत्यंत सामर्थ्यशीलपणे वापरलेली आहे. म्हणजे आपल्याकडे अनेक गैरसमज आहे, म्हणजे प्रमाण भाषा ही श्रेष्ठ असते आणि ज्या बोली आहेत त्या बोली कमी प्रतीच्या असतात, तर असं अजिबात नाही. भाषा ही भाषा असते आणि जी भाषा किंवा ज्या भाषेतले शब्द अनेक प्रकारचं जे ज्ञान आहे ते ज्ञान प्रकट करण्याची क्षमता बाळगून असतात, ती भाषा ही अधिक समृद्ध असते. तर मराठी भाषा समृद्ध असण्याचं कारणच हे आहे की मराठीमध्ये ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या बोली बोलल्या जातात त्या बोलींमध्ये जे शब्द वैभव आहे, त्या बोलीमध्ये जे भाषा वैभव आहे, हे भाषा वैभव मराठी भाषेला समृद्ध करताना आपल्याला दिसतं. आपण म्हणतो की मराठी भाषा वाचली पाहिजे, मराठी भाषा जगली पाहिजे, मराठी भाषा टिकली पाहिजे. ती कशी टिकणार? म्हणजे मराठी भाषा जी आहे ती जर टिकवायची असेल, ती जर जगवायची असेल तर ती कशी जगेल? तर मराठी भाषा ही वेगवेगळ्या प्रदेशामध्ये बोलल्या जाणाऱ्या या ज्या बोली आहेत त्या बोलीमुळे
टिकून आहे आणि टिकून राहिलेली आहे, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. नाहीतर आपण मराठी भाषेबद्दलचे उत्सव फक्त साजरे करतो, मराठी भाषेबद्दलचा काही एक घोषणा करतो, परंतु मराठी भाषेबद्दल किंवा भाषेबद्दल काही करण्याचा आपण प्रयत्न करताना दिसत नाही. म्हणजे भाषेबद्दल आपण थोडक्यात गंभीर नाही. म्हणजे आपल्या जगण्यामध्ये इंग्रजी ही जी भाषा आहे, ही भाषा किंवा तिचा एक मोठ्या प्रमाणात प्रभाव जो आहे तो आज आपल्याला दिसतोय. आता इंग्रजी भाषा ही ज्ञानाची भाषा आहे. जगाचं जे ज्ञान आहे ते या भाषेमुळे खुलं झालेलं आहे. हे जरी खरं असलं तरी आपण आपली जी भाषा आहे त्या भाषेला सुद्धा महत्व जे आहे ते दिलं पाहिजे. म्हणजे आपल्या शिक्षण क्षेत्राचा जर विचार केला तर आपण इंग्रजी ही प्रथम भाषा आणि मराठी ही द्वितीय भाषा असं म्हणून शिकवतो. इथंच कुठेतरी धोरणामध्ये गल्लत असलेली आपल्याला दिसते. खरं तर मराठी ही प्रथम भाषा म्हणून आपण शिकवायला पाहिजे आणि इंग्रजी ही द्वितीय भाषा म्हणून शिकवायला पाहिजे. तसंच हिंदीचं आहे. म्हणजे कारण नसताना आपण कोणत्या दुकानावर गेलो तर आपण तिथे हिंदीमध्ये संभाषण साधतो. कशासाठी? म्हणजे काही कारण नसताना आपण हिंदी भाषेमध्ये, तो दुकानदार सुद्धा मराठी भाषिक असतो आणि आपण सुद्धा मराठी भाषिक असतो आणि असं असताना आपण काय करतो? हिंदी भाषेमध्ये संवाद साधण्याचा प्रयत्न. तर ही जी आपली भाषा आहे ही जर आपल्याला जगवायची असेल, ही जर भाषा आपल्याला टिकवायची असेल तर या भाषेमध्ये आपला जो व्यवहार आहे तो आपण म्हणजे अधिक सजगपणे चालू ठेवला पाहिजे. आणि ग्रामीण साहित्याचं जे एक वेगळेपण आहे त्या वेगळेपणामध्ये या भाषेचा सुद्धा महत्वाचा वाटा आहे. म्हणजे आपण ग्रामीण साहित्याची वाटचाल बघत असताना मी अगदी प्राचीन काळापासून ते आजपर्यंतचा एक अत्यंत स्थूल प्रकारचा एक आढावा जो आहे तो आढावा आपल्या समोर ठेवलेला होता. परंतु या भाषेचा वापर किंवा ग्रामीण बोलीचा वापर जो आहे तो ग्रामीण साहित्यानं केव्हापासून केला? तर तुमच्या असं लक्षात येईल की 1960 पर्यंत जे ग्रामीण साहित्य लिहिलं गेलं ते ग्रामीण साहित्य प्रमाण भाषेमध्येच लिहिलं गेलेलं आहे. म्हणजे फक्त जीवन ग्रामीण, आशय ग्रामीण, परंतु भाषा कोणती? प्रमाण भाषा. म्हणजे त्या साहित्यामधले पात्र, म्हणजे एखादी खेड्यातली स्त्री असेल तर ती प्रतिक्रिया देताना किंवा म्हणताना सुद्धा म्हणते की छान ज्वारीचं पीक आलं. असं कसं म्हणेल ती? तिची जी भाषा आहे त्या भाषेतच तिने बोलायला पाहिजे. परंतु या काळातल्या कथा कादंबरीमध्ये ती म्हणते की ज्वारीचं पीक छान आहे. परंतु 1960 नंतर जाणीवपूर्वक झालं असं की निवेदनाची भाषा ही प्रमाण भाषा राहिली आणि नंतरच्या काळामध्ये कथा कादंबरीमधून जे नाटकामधून जे संवाद आले ते संवाद ग्रामीण बोलीत आले. आणि आज जे ग्रामीण साहित्य आहे, आज भाषेबद्दल अत्यंत जागरूक अशा प्रकारचे लेखक कवी आपल्याला दिसतात. भाषेबद्दल अत्यंत सजग अशा प्रकारचं लेखन जे आहे ते ग्रामीण साहित्यामध्ये येताना आपल्याला दिसतं. आणि म्हणून हे जे साहित्य आहे या साहित्याला एक काय म्हणू आपण त्याला वैशिष्ट्य, या साहित्याला एक मानाचं अशा प्रकारे एक स्थान जे आहे ते एकूणच भारतीय पातळीवर असलेलं आपल्याला दिसतं. तर ग्रामीण साहित्य किंवा ग्रामीण साहित्याच्या भाषेचे विशेष काय आहे? म्हणजे ग्रामीण साहित्यामधून येणारी जी भाषा जी आहे ती कशी आहे? तर इथं आता मी जो उल्लेख केला की निवेदनाची जी भाषा आहे ही प्रमाण भाषा, त्याच्यासोबतच अलीकडच्या काळामध्ये संपूर्ण बोलीमध्ये सुद्धा कादंबरी असेल किंवा कथा असेल त्याचं निवेदन आपल्याला दिसतं. म्हणजे भास्कर चंदन शिवांची कथा ही मराठीतली फार महत्वाची कथा आहे ग्रामीण. तर या कथेचं निवेदन किंवा संपूर्ण कथा जी आहे ती ग्रामीण बोलीत तुम्हाला दिसेल. उस्मानाबाद परिसर जो आहे त्या परिसरातली भाषा त्यात आहे. किंवा बोरकर मेड इन इंडिया या कादंबरीचा मी जो उल्लेख केला त्याचं पूर्ण निवेदन आणि संवाद जे आहे ते पूर्ण बोलीत आहे. त्यानंतर जी संवादाची भाषा आहे ती सुद्धा बोलीत आहे. कवितेमध्ये जी प्रतिमा आलेल्या आहे, म्हणजे कवितेमधली जी प्रतिमा सृष्टी आहे
त्या प्रतिमा सृष्टी हा सुद्धा ग्रामीण साहित्याच्या भाषेचा एक महत्वाचा विशेष आहे. म्हणजे तुम्ही अगदी नादो महानूर असेल, श्रीकांत देशमुख असतील, तुम्ही इंद्रजित भालेराव असेल, लक्ष्मण महाडिक असतील, प्रकाश होळकर असतील, अलीकडच्या काळातले संदीप जगदाळे असतील, नामदेव कोळी असेल, तर इथपर्यंत हे जी सगळी कवितेची ग्रामीण कवितेची जर परंपरा बघितली तर या परंपरेमध्ये किंवा या कवितेची जी प्रतिमा सृष्टी आहे त्या प्रतिमा सृष्टीमुळे म्हणजे ग्रामीण परिवेशातली ही सगळी प्रतिमा सृष्टी आहे आणि या प्रतिमा सृष्टीमुळे या कवितेला काही एक वैशिष्ट्य प्राप्त झालेले आहे. आपल्या सगळ्यांना बहिणाबाईची गाणी माहित आहे, बहिणाबाईची कविता माहित आहे. बहुतेकांनी अगदी 5वी पासून ते आतापर्यंत वेगवेगळ्या टप्प्यावर अभ्यासक्रमामध्ये बहिणाबाईंच्या वेगवेगळ्या कविता ज्या आहेत त्या कविता अभ्यासलेल्या आहेत. खानदेशातली ही जी कवयित्री आहे ही कवयित्री आपल्या बोलीमध्ये कविता लिहिते किंवा कविता तिची कविता त्या बोलीत आहे. त्यातले जर शब्द तुम्ही काढले किंवा त्यातल्या ज्या प्रतिमा जर तुम्ही बघितल्या तर तुमच्या लक्षात येईल की त्या प्रतिमांमुळे त्या कवितेला एक वजन प्राप्त झालेलं आहे. त्या प्रतिमांमुळे त्या कवितेला एक अर्थ प्राप्त झालेला. म्हणजे मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर, किती हकला हकला फिर येतं पिकावर, असं जेव्हा बहिणाबाई म्हणतात तेव्हा त्यातले जे शब्द आहेत त्या शब्दांमुळे ती कविता जी आहे ती कविता अधिक गोड होते किंवा अधिक चांगली होते, अधिक उत्तम होते असं आपल्या लक्षात येईल. आणि म्हणून जी प्रतिमा सृष्टी आहे ती एक वैशिष्ट्य आहे. त्यानंतर ग्रामीण जे साहित्य आहे या साहित्यामध्ये जे एक शब्द भांडार आहे की मी ज्या ग्रामीण महाराष्ट्रातल्या ज्या वेगवेगळ्या बोलींचा उल्लेख केला किंवा वेगवेगळ्या परिसरामध्ये जी भाषा बोलली जाते त्यात जे काही शब्द आलेले आहेत ते शब्द अत्यंत अर्थशील अशा प्रकारचे आहे आणि ते आपल्या साहित्यामधून ग्रंथित झालेले आहे. त्या शब्दांचं एक रेकॉर्ड झालेला आहे. तर हे जे शब्द भांडार आहे या शब्द भांडाराला सुद्धा मराठी भाषेच्या दृष्टीनं महत्व आहे. त्यानंतर म्हणी आणि वाक्प्रचार म्हणी आणि वाक्प्रचार मराठी ग्रामीण कादंबरी असेल, कथा असेल, कविता असेल, नाटक असेल याच्यातून जे आलेलं आहे की त्याला सुद्धा एक महत्वाचं स्थान आहे. मी आताच संतोष जगताप यांच्या कादंबरीचा उल्लेख केला. आजची एक चांगली कादंबरी आहे आजच्या काळातली, विजयने चोरलेले दिवस या शीर्षकाची ही कादंबरी आहे. ती कादंबरी जर तुम्ही वाचली तर ग्रामीण परिसरामध्ये ज्या म्हणी आणि वाक्प्रचार आहेत जवळपास एक 150-200 म्हणी वाक्प्रचार तुम्हाला त्या 125 ते 150 पानाच्या कादंबरीमध्ये सापडतील. आणि त्या म्हणी आणि वाक्प्रचारानं ती कादंबरी जी आहे ती अत्यंत जिवंत केलेली आहे. तर त्या म्हणी आणि वाक्प्रचाराचं एक काय म्हणू आपण त्याला रेकॉर्ड जे आहे ते तिथं झालेलं आहे. तर आता दुसरा एक भाग असा आहे की या ग्रामीण साहित्यामध्ये प्रदेशनिष्ठ भाषा जी आहे ती आलेली आहे की मराठवाड्याची भाषा, मराठवाड्याची ग्रामीण बोली साहित्यामध्ये आलेली आहे, विदर्भाची आलेली आहे, खानदेशाची आलेली आहे किंवा पश्चिम महाराष्ट्राची आलेली आहे, कोकणाची आलेली आहे. तसंच एक समाज विशिष्ट भाषा जी आहे ती सुद्धा आलेली आपल्याला दिसते. ती समाज विशिष्ट जी भाषा आहे ती सुद्धा आपल्याला ग्रामीण साहित्यामधून आलेली दिसते. म्हणजे आपल्याकडे ग्रामीण जगण्यामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे व्यावसायिक आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे समाज स्तर आहेत, त्या समाज स्तराची भाषा जी आहे ती भाषा तुम्हाला ग्रामीण साहित्यामध्ये आलेली दिसते. म्हणजे 12 बलुतेदार असतील खेड्यातले, तुमचा शेतकरी असेल किंवा बाकीचे समाज गट असतील खेड्यातले, म्हणजे सुतार जो आहे बलुतेदार त्याच्या व्यवसायातले शब्द तुम्हाला एखाद्या कथा कादंबरीत म्हणजे आता त्याचं एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो की एखादं सुतार पात्र असेल सुतार समाजातलं आणि त्याच्या जीवनावर जर एखादी कथा असेल तर तो सहज आपल्या बोलण्यातनं म्हणतो की मी त्याला चांगलं तासलं किंवा एखाद्या सोनार समूहातला सोनार समाज गटातला माणूस असेल आणि त्याच्या जीवनावर एखादी कादंबरी असेल तर तो सांगतो मी त्याचे चांगले कान फुंकले. किंवा न्हावी समाजातला एखादं पात्र असेल कथा कादंबरी तो म्हणतो मी त्याची चांगली चंपी केली. ही जी भाषा आहे ही भाषा
समाज विशिष्ट अशा प्रकारची भाषा आहे. आणि महाराष्ट्र हा असा प्रदेश आहे किंवा भारत हा असा प्रदेश आहे की आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या संस्कृती आहे. आणि एकच भाषिक गट जरी असला, एकच भाषिक समाज जरी असला, तर आपल्या समाजामध्ये अनेक पोट संस्कृती आहे. म्हणजे खेडं घेतलं, ग्रामीण जीवन घेतलं, तरी ग्रामीण जीवनामध्ये अनेक पोट संस्कृती आहे आणि त्या पोट संस्कृतींची जगण्याची एक एकमेकापासून असणारी एक वेगळी रीत आहे. तर त्याचं एक प्रकटीकरण, त्या भाषेचं एक प्रकटीकरण जे आहे ते आपल्याला ग्रामीण साहित्यामध्ये पडलेलं दिसतं. त्यानंतर लहान मुलं असतील, खेड्यातली लहान मुलं असतील, त्यांची बोलण्याची भाषा वेगळी आहे. ते तुम्हाला ग्रामीण कथा कादंबरीमध्ये दिसेल किंवा ग्रामीण साहित्यात दिसेल. स्त्रियांची एक वेगळी भाषा आहे. मुळातच जो स्त्रीवर्ग आहे तो स्त्रीवर्ग आणि त्याची एक भाषा ही खास आहे. आणि मोहन पाटील नावाचे मराठीमध्ये ग्रामीण साहित्यामध्ये काम करणारे एक चांगले अभ्यासक आणि कादंबरीकार आहे. त्यांनी मराठी ग्रामीण कादंबरीतील स्त्री चित्रण या शीर्षकाचं त्यांचं एक पुस्तक प्रसिद्ध आहे. ते पुस्तक जर वाचलं तर तुमच्या असं लक्षात येईल की स्त्री जी आहे त्या स्त्रियांची भाषा जी आहे ती वेगळी आहे आणि त्याचं एक प्रतिबिंब जे आहे ते मराठी कादंबरीतनं कसं आलंय ते त्यांनी मांडलंय. मग ते बनगरवाडी असेल, अशोक कौतिक कोळींची उद्धव शेळकेंची धग नावाची कादंबरी आहे. त्या कादंबरीमध्ये कौतिक नावाची एक स्त्री आहे, ती कसं बोलते किंवा तिची भाषा काय आहे. पाचोळामध्ये पार्वती नावाची एक स्त्री व्यक्तिरेखा आहे, तिची कशी भाषा आहे. तर असं त्यांनी एकूणच मराठी ग्रामीण कादंबरीतल्या स्त्री पात्रांची भाषा त्याचा एक अभ्यास केलेला आहे आणि फार मजेशीर आणि वेगळी असणारी ती सगळी भाषा आहे. किंवा पुरुषांची भाषा ही वेगळी आहे. तर असा लहान मुलं असतील, मुली असतील, स्त्रिया असतील, पुरुष असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे व्यावसायिक गट असतील, या सगळ्या लोकांची एक भाषा जी आहे ती भाषा मराठी ग्रामीण साहित्यामध्ये आलेली आपल्याला दिसते. त्या भाषेमुळेच एक वैशिष्ट्य पण जे आहे ते ग्रामीण साहित्याला आलेलं आहे आणि त्या भाषेमुळेच ग्रामीण साहित्य जे आहे ते ग्रामीण साहित्य एकूण साहित्यामध्ये वेगळं ठरलेलं आपल्याला दिसतं. ग्रामीण साहित्य जे आहे आणि ग्रामीण साहित्यामधून जी भाषा आलेली आहे त्याचं सगळ्यात महत्वाचं योगदान असं आहे की आपली जी संस्कृती आहे, हे बघा, भाषा हा संस्कृतीचा फार महत्वाचा अविभाज्य असा भाग आहे की भाषेतून संस्कृती जी आहे ती प्रकट होत असते. भाषा ही संस्कृतीला काय म्हणू आपण त्याला टिकून ठेवत असते आणि तीच भाषा जी आहे ती भाषा ग्रामीण साहित्यामध्ये आलेली असल्यामुळे एकूणच महाराष्ट्रातील ग्रामीण संस्कृती आणि तिची जी स्पंदनं आहे ती आपल्याला ग्रामीण साहित्यामध्ये जिवंत झालेली दिसतात. तर आपण ग्रामीण साहित्याची संकल्पना, संस्कृती आणि भाषा यांचा एक स्थूल अशा प्रकारचा एक अन्वय जो आहे तो अन्वय बघितलेला आहे. मी समारोप करताना मराठीतले काही महत्वाचे लेखक आणि त्यांचं लेखन जे आहे ते लेखन आपण वाचावं, ते साहित्यिक दृष्ट्या आणि भाषिक दृष्ट्या अत्यंत महत्वाचं असं आहे हे सुचवून मी माझं हे विवेचन जे आहे ते थांबवणार आहे. अगदी सुरुवातीला मी तुकोबांचा उल्लेख केला होता. तर तुकोबांचे जे अभंग आहेत ते अभंग आपण बघावे, वाचावे. महात्मा ज्योतिराव फुलेंचं समग्र जे लेखन आहे आणि प्रामुख्यानं तृतीय रत्न नावाचं नाटक, अखंडा सारखी त्यांची कविता आणि शेतकऱ्याचा आसूट नावाचा ग्रंथ जो आहे तो ग्रंथ आपण बघितला पाहिजे, वाचला पाहिजे. त्यानंतर पुढच्या काळामध्ये व्यंकटेश माडगुळकरांचं बनगरवाडी नावाची कादंबरी आहे. उद्धव शेळकेंची धग सारखी कादंबरी आहे. रारम बोराडे यांची पाचोळा नावाची कादंबरी आहे. आनंद यादवांची गोतावळा या शीर्षकाची कादंबरी आहे. मनोहर तल्हार नावाचे एक लेखक आहेत, त्यांची माणूस नावाची एक कादंबरी आहे. दोह नावाचं एक ललित लेखांचं पुस्तक आहे, ते सुद्धा आपण बघितलं पाहिजे. बहिणाबाईची गाणी आहे, बहिणाबाईच्या गाण्यांचं जे पुस्तक आहे
ते सुद्धा आपण वाचलं पाहिजे. प्रामुख्यानं विद्यार्थ्यांसाठी मी हे सगळं सुचवतोय. त्यानंतर आपल्याकडे कवितेमध्ये नादो महानोरांची जी कविता आहे त्या कवितेला सुद्धा एक वेगळं अशा प्रकारचं स्थान आहे. रानातल्या कविता नावाचा एक या शीर्षकाचा त्यांचा संग्रह आहे. विठ्ठल वाघ यांचा काया मातीत मातीत या शीर्षकाचा संग्रह आहे. उत्तम कोळगावकर यांचा जंगल झडी या शीर्षकाचा कविता आहे. तर हे आपण वाचलं पाहिजे. वासुदेव मुलाटे यांचा विष वृक्षाच्या मुळ्या आणि भास्कर चंदनशिव यांचे सगळेच कथासंग्रह जे आहे ते आपण बघितले पाहिजे. अलीकडच्या काळामध्ये प्रवीण बांदेकर असतील, किरण गुरव असेल, आसाराम लोखंडे असतील, त्यानंतर बालाजी सुतार असेल, ह्या सगळ्या लोकांचं काही एक लेखन जे आहे ते आपण वाचलं पाहिजे. ग्रामीण समाज, ग्रामीण साहित्य, संस्कृती आणि भाषा हे एकूणच आपल्या भारतीयतेला अर्थ प्राप्त करून देण्यामध्ये या ग्रामीण संस्कृतीचा महत्वाचा वाटा आहे. आणि अशा आता परवा या ग्रामीण संस्कृतीवर आधारलेल्या ग्रामीण समाज वास्तव प्रकट करणाऱ्या साहित्यावर अभ्यास करण्याची मला एक संधी मिळालेली होती. आणि त्या अनुषंगाने जो अभ्यास झालेला आहे तो आपल्या समोर ठेवण्याचा एक प्रयत्न जो आहे तो मला आपल्या महाविद्यालयाने दिला. आपले प्राचार्य आणि आमचे मित्र मराठी विभागाचे सहकारी कदम सर, घुडके सर यांनी मला हा एक अभ्यास, एक चिंतन आपल्या समोर ठेवण्याची एक संधी दिली. त्याबद्दल मी आपल्या महाविद्यालयाचे, आपल्या सर्व सहकार्याचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो, धन्यवाद देतो. आणि मी माझं विवेचन जे आहे ते विद्यार्थ्यांनी मी जी सुचवलेली पुस्तकं आहे किंवा मी ज्या पद्धतीने काही एक निरीक्षणं मांडली त्यावर चिंतन करावं अशी करतील अशा प्रकारची एक अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण जे विवेचन मांडलेलं आहे ते अत्यंत उपयुक्त आणि मूलगामी स्वरूपाचं विवेचन आहे. त्याचा निश्चितच विद्यार्थ्यांना फायदा होईल. आणि आमच्या मराठी विभागामध्ये महत्वाचा उपक्रम म्हणून याची नोंद या ठिकाणी होणार आहे. त्यामुळं आपण जी काही एक वेळेत वेळ काढून आम्हाला जे काही मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी वक्ते म्हणून आपले मित्र डॉक्टर केदार काळवणे सर यांचा आभार व्यक्त करतो. सरांनी विशेष करून जो काही ग्रामीण साहित्याची संकल्पना स्पष्ट करत असताना ऋग्वेदापासून संदर्भ त्यांनी देत आधुनिक आतापर्यंत ग्रामीण साहित्याचा जो पट आहे तो पट उलगडण्याचं काम केलेलं आहे. आणि हे करीत असताना ग्रामीण साहित्याच्या ज्या काही प्रेरणा आहेत ह्या प्रेरणा सुद्धा कशा बदलत गेलेल्या आहेत. उदाहरणार्थ शिक्षण ही प्रेरणा असन, रंजकता ही प्रेरणा असन किंवा शोषण असल, त्यामध्ये महात्मा गांधींची प्रेरणा असन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रेरणा असेल, परंतु विशेष करून जी काही ग्रामीण साहित्याला लाभलेली महत्वाची प्रेरणा आहे ती प्रेरणा म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले यांची प्रेरणा ही अत्यंत महत्वाची प्रेरणा आहे. कारण का महात्मा ज्योतिबा फुले यांचा शेतकऱ्याचा आसूड नावाचा जो ग्रंथ आहे हा ग्रंथ जर आपण वाचन केला, त्यांनी वाचण्याकरता आपल्याला सुचवलेला आहे विद्यार्थ्यांना की हा ग्रंथ जाणीवपूर्वक अशा पद्धतीचा वाचला पाहिजे, त्याचा अभ्यास केला पाहिजे. कारण त्या ग्रंथामध्ये खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्या उन्नतीला जी जबाबदार घटक आहेत, उन्नती शेतकऱ्यांची जी झालेली आहे त्याला जबाबदार असलेले जे काही घटक आहेत त्या घटकांची एक तात्विक कारण मीमांसा महात्मा फुले यांनी केलेली आहे. आणि त्यावरचे काही उपाय सुद्धा त्यांनी सुचवलेले आहेत. जसा शेतकऱ्याचा अज्ञान आहे, गावगुंड आहे, ब्रिटिश सरकार आहे, इथली काही जी ब्राह्मण व्यवस्था आहे ती सुद्धा शेतकऱ्यांच्या उन्नतीला कशी जबाबदार आहे, असे अनेक घटक त्यांनी शेतकऱ्याच्या आसूड या ग्रंथामध्ये सांगितलेले आहेत. म्हणून महात्मा फुले ही ग्रामीण साहित्याची एक प्रभावी अशा पद्धतीची प्रेरणा आहे.
त्यांचेही वाङ्मय खऱ्या अर्थाने विद्यार्थी आमचे वाचतीलच, त्याचं अनुकरण करतील. आणि विशेष करून हा सगळा संबंध सांगत असताना सरांनी ग्रामीण भाषा आणि ग्रामीण साहित्य संस्कृती याचा सुरेख अशा पद्धतीचा अनुबंध जोडण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. बोलीभाषा आणि ग्रामीण साहित्य यांचा अविभाज्य असा संबंध आहे. आणि संस्कृतीचं वाहक म्हणून ज्यावेळेस आपण भाषेकडे बघतो, ती भाषा संस्कृतीचं दर्शन भाषेच्या माध्यमातून कसं घडतं याचंही सुंदर अशा पद्धतीचं चिंतन आपल्या व्याख्यानाच्या माध्यमातून सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे. उदाहरण बघा, ग्रामीण शब्दामध्ये आपण घंगाळ हा हे शब्द वापरतो. हा ग्रामीण शब्द आहे. भास्कर चंदन शिवांचं जर नवी वारुळ जर आपण कथासंग्रह पाहिला, बिरड कथासंग्रह जर पाहिला, जांभळ डोहा हा कथासंग्रह जर बघितला, तर त्याच्यामध्ये सर ज्या भागामध्ये सर्व्हिस करतात, नोकरी करतात, कळंब, त्या कळंबच्या आजूबाजूलाच हाशेगाव म्हणून आहे. आणि तिथं भास्कर चंदन शिवांचं जे काही एक साहित्य निर्मितीचं किंवा त्यांचं लहानपणापासून वास्तव्य त्या ठिकाणी गेलेलं आहे, त्या उस्मानी भाषेचा प्रभाव विशेष करून त्यांच्या साहित्यावर पडलेला आहे. उस्मानाबाद जिल्ह्याची एक वेगळी भाषा आहे आणि हे भाषेचं प्रतिबिंब ग्रामीण साहित्यातून भास्कर चंदन शिव यांच्या उमटलेले दिसत आहे, लक्षात घ्या. तसंच रारम बोराडे असतील, उत्तम बावस्कर असतील, असे अनेक साहित्यिक जे आहेत, ग्रामीण साहित्यिक आहेत, त्यांचा उल्लेख सरांनी या ठिकाणी केलेला आहे. त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून मी काही पुन्हा तोच विषय पुन्हा मांडण्याचा प्रयत्न करणार नाही. पण एकूणच समग्र विषय हा कवीत घेऊन अत्यंत सुरेख पद्धतीनं त्याची मांडणी सरांनी केलेली आहे. त्याबद्दल मी मराठी विभागाच्या वतीनं सरांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि सर्व कार्यक्रमाला ज्यांनी सहकार्य केलं त्यामध्ये महाविद्यालयाचे उपप्राचार्य विलास आहिरे सर यांचाही जाणीवपूर्वक या ठिकाणी मला उल्लेख करावा वाटतो. तसंच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एस डी नायकोडे सर यांची प्रेरणा आमच्या पाठीशी कायमची असते. तसंच मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे जे काही आमच्या स्थानिक नियामक मंडळाचे अध्यक्ष माननीय नितीन भाऊ थोरात यांचंही आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन लाभतं. तसेच जे काही आमचे मित्र मधुकर साठे, डॉक्टर मधुकर साठे यांचंही आम्हाला मोलाचं मार्गदर्शन लाभतं. तसेच प्राध्यापक करपे सर असतील, कराळे सर असतील, शिवप्रसाद घोडके असतील आणि तसेच होळकर सर, अशा सगळ्या सरास प्राध्यापकांनी आम्हाला वेळोवेळी कोणत्याही कार्यक्रमाला सहकार्य करतात. आणि ज्यांनी ही तांत्रिक बाजू ही आमच्या कॉलेजमध्ये सांभाळतात ते म्हणजे आमचे मित्र डॉक्टर जाधव सरांना मी विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाचे पाहुण्यांचे आभार व्यक्त करावेत. प्राध्यापक DS जाधव. धन्यवाद सर. छत्रपती शाहू कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा पंधरवाड्यानिमित्त प्राध्यापक डॉक्टर केदार काळवणे सर यांच्या विशेष व्याख्यानाचे आयोजन आज करण्यात आले होते. सरांनी ग्रामीण साहित्य, भाषा आणि संस्कृती या विषयावर अत्यंत मोलाचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले. त्याबद्दल मी सरांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. तसेच उपप्राचार्य विलास आयरे सर हेही कार्यक्रमास उपस्थित राहिले. त्याबद्दल मी त्यांचेही आभार व्यक्त करतो. तसेच सर्व उपस्थित प्राध्यापक व विद्यार्थी यांचेही मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो व कार्यक्रम संपला असे जाहीर करतो. नाही बरोबर आहे, पण बाकीचे राहिले